सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं माझं झालेलं होतं. काम काही घरातलं काही आवरतच नाही. कलर काम सुरूच आहे. तर त्यामुळे घरात आता काही ना काही नवनवीन रोज कामं निघतच असतात. तर हे माझं 8-10 दिवसाचं लोणी होतं. ते काय बनवणंच झालं नाही. तर मला आज तरी बनवून घ्यावं. आणि प्रांजलही गेली होती शाळेमध्ये. तर मी लोणी काही मिक्सरला काही काढत नाही. बस आपलं एक पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच कढवायचं ते लोणी. तर ते तांब्या पूर्ण माझा भरलेला होता. तर मी तर थोडे वाटीतसुद्धा साय ठेवलेली होती काढून. सर्व साय वगैरे एकत्र जमा केली हे लोणी ते. आणि छानपैकी त्याला ना असं फक्त पळीनंच फिरवून घ्यायचं. काही मिक्सरच्या ह्याच्यामध्ये काही भांड्यामध्ये मी काही करत नाही. असं छान 5-10 मिनटं आपलं तयार होतं आहे. 5-10 मिनटातच पळीनं असं 5 मिनटं फिरून घ्यायचं. छान असं तो पातळसर होतं आहे. आणि नंतर असं थोडंसं ह्यानी बोटांनी आपल्या हातानेसुद्धा मी फिरून घेत असते. कारण की ते जसं जसं आपण फिरवतो ना तर तसं तसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते. तर पाहू शकतात असं आपली जशी केकवर क्रीम असते ना सेम तसंच दिसतं आहे ते. छान असं नंतर मी बोटाने असं पूर्ण असं व्यवस्थित हाताने हे करून घेतलं फिरून. आणि नंतर ना असं कलाकंद सारखंच तयार झालेलं होतं. असं बघूनच खावं वाटते जसं काय कलाकंदच आहे. मग त्यामध्ये असं थोडंसं ताक पण ते निघायला होतं आहे. त्याच्यामधून ताक तर निघतंच. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकून घेतलं. व्यवस्थित ते गोळाही तयार करून घेतला. आणि आता तूप आता उन्हाळ्यात काही जास्त खाऊ पण नाही वाटत. पण आता उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस हे तर आपल्याकडे असतोच. तर म्हणलं रसासोबत लागते. आणि असा शिरा वगैरे केल्यावर शिऱ्यात ते तूप ते टाकायला लागते. तर छान असं मी रवाळ मस्तपैकी असा लोण्याचा गोळाही तयार झालेला होता. आणि आणखी एका पाण्याने मी स्वच्छ तो धुवून घेतला. कारण की ज्यावेळेस आपण कढवतो ना तर त्यावेळेस असं काही त्याच्यामध्ये बेरी वगैरे काही निघत नाही जास्तीची. तर छान एवढं ताकही तयार झालेलं होतं. आणि हे ताकामध्ये आता दुपारच्या वेळेला प्यायला पण छान आहे. आंबट असेल तर साखर वगैरे टाकून. माझं ताक काही आंबट जास्तीचं नसते. तर थोडंसं मीठ वगैरे टाकून पण छान लागते. कढीही छान लागते त्याची. तर असं गॅसवर मी पातेलंसुद्धा ठेवलेले. एक वेळेस काय झालं मी पातेलं असं गॅसवर ठेवलं. गॅस फुल केला आणि थोडं साईडला गेली की ते पूर्ण उतू गेलं साईडला. तर ह्यावेळेस मी आता इथंच थांबून होते गॅसजवळच. मला आता इथून हालायचंच नाही. तर असा घरामध्ये ना मस्तपैकी तुपाचा सुगंध सुटलेला होता. असं तूप आपलं कडत ते आलं ना त्यामध्ये 5-6 असे स्वच्छ धुवून तुळशीची पाने वगैरे टाकून घ्यायची. आणखी छान वास येतो आहे तुपाला. असं मस्त आपलं रवाळ तूप तयार झालेलं होतं. अर्धा किलोच्यावर जवळपास 3 पावशेर तूप असं पडलेलं होतं. 8-10 दिवसाच्या साईचं पाहू शकतात. मी जास्त काही लाल केलेलं नाही तूप. कारण की ज्यावेळेस आपण तूप खायला ह्याला घेतो ना रसासोबत त्यावेळेस आणखी आपल्याला गरम करणंच लागते. मस्त असं तूपही ते तयार झालेलं होतं आपलं. आणि आणखी नंतरही मला काही कामे करायची होती. तर ही भांडी आहेत सोन्याची. सोन्याची नाही आहेत पितळेचीच आहेत. आमची प्रांजल म्हणती मम्मी आपल्याकडं सोन्याची भांडी आहेत. तर ते आता असते ना मधात खूप लुडबुड करत असते. भांडे इथे सर्व मी पितळेचे छान असे चिंचेने घासून घेतले. वडाही करायचा आहे त्यासाठी आम्ही डाळ आणि ते वाळू घातलेली होती हरभऱ्याची मटकीची. छान अशा मूर्त्याही स्वच्छपैकी अशा धुवून घेतल्या. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज ना आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत. सगळेजण चाललो. राजवीर आणखी वरतीच आहे. तर खालच्या पोर्चमध्ये आम्ही उभा आहोत. तर खालच्या पोर्चमध्ये सर्व राडाच राडा पडलेला आहे. हे बघा आता हे कलर काम सुरू आहे. पूर्ण राडा इथं शिड्या ते प्रांजलसुद्धा तयार झालेली आहे. हां हे बघा हे सर्व पसारा ना राजवीरच्या पप्पांनी आवरलेला आहे. हे सगळे इथं पोतेच तेच होते सगळे पडलेले. इथे राडा होता पूर्ण साफ केलेले. हां कट करून घ्यायचा. ते नाही कट करायचा आणि हे इकडं सोडून द्यायचा खाली. हां हे बघा राजवीर आलेला आहे. हे बघा राजवीर आलेला आहे. चला हे बघा ही प्रांजल कशी उभा राहते. चला मग चलो लवकर जाऊया.
हा जेवण केलंय तिने. हे कढी लावून घ्या ना. हे कढी लाव ग. संध्याकाळच्या वेळेला ना जेवण वगैरे झाली तर आम्ही असं रिक्षाने वगैरे कुठं काही जातही नाही. जेवण ते झाल्यावर असं चालायलाच बरं वाटते. तर इथे ना आम्ही आनंद शिंदे यांचे गाणे ऐकायला जात होतो. आता 30 तारखेपर्यंत असे कार्यक्रम वगैरे सुरूच असतात. तर बाबासाहेबांची गाणे म्हणले तर घरी काही थांबू वाटत नाही. आम्ही जातोच म्हणजे जातोच. जेवण वगैरे करून ना आम्हाला थोडा उशीरच झाला होता जायला. मारायले ना पण मला नाही